औरंगजेबाच्या 50व्या सालगिराचा दिवस आग्रा शहरावर रोशन झाला. आपल्या उजळलेल्या मनोऱ्यांचे डोळे लाल किल्ल्याच्या रोखाने ताजमहालाने जोडले सालगिरा बघायला. मुलुकचंदाच्या सराईत राजांनी आणि संभाजीराजांनी स्नान करून खासे पेहराव घातले. राजे आपल्या डेऱ्यात स्फटिक शिवलिंगाच्या पूजेला बसले. तिकडे लाल किल्ल्यात औरंगजेबाने आपल्या महालात सब्र की नमाज पढून घेतली होती. दिवस अर्धा कासरा वर आला तरी तो मक्केकडे तोंड करून कुराणाचे कलमे पढतच होता. संभाजीराजे सराईतून दिसणारे यमुनेचे पात्र बघत होते. औरंगजेबाच्या महालाबाहेर रामसिंगाचा पहारा चालूच होता. राजांचा सरंजाम सराईत सिद्ध झाला. अंगी जरी बुंदक्याचे सफेद झगमगीत जामे, डोक्यावर लखलखीत केशरी टोप, त्याखाली द्विदली रेखीव शिवगंध, गळ्यात कंठे भवानीच्या माळा, कानात सोन चौकडे असा वेश परिधान केलेले राजे संभाजीराजे सिद्ध ठेवलेल्या सजल्या घोड्याजवळ उभे होते. त्यांच्या भोवतीने त्र्यंबकपंत डबीर, रघुनाथपंत कोरडे, सर्जेराव जेदे, हिरोजी फर्जंद, मदारी मेहतर, राघव मित्र, दावलजी घाटगे आणि अशी मंडळी ठेवणीचे अस्वाब चढवून हारीने उभी होती. राजे वाट बघत होते रामसिंगाची. तोच त्यांना दरबारी नेऊन पेश करणारा होता, पण अद्याप रामसिंगाचा पत्ता नव्हता. त्याची प्रत्यक्ष भेट अद्याप झालीच नव्हती. शेवटी मुन्शी गिरधरलाल सराईत आला. चेहऱ्यावरचे ओशाळेपण लपवीत राजांना तस्लीम करून तो म्हणाला, अभी तक राणाजी नहीं आए. किले पर से आप हवेली पर चलिए. राजा साहब, मैंने हारकारा भेजा है किले पर. राणाजी आते ही होगे. त्या रजपुती कारकुनाला समोरच्या दख्खनी मावळ्याची किरत ऐकून चांगलीच माहीत होती. 3 वेळा तो कमरेत वाकत होता. खांद्यावरचे उपरणे ठाकठीक करीत जी म्हणत होता. राजांच्या कपाळीचे शिवगंध आठ्यात आक्रसून उठले, पण ते काही बोलले नाहीत. गिरधरलालच्या सोबतीने राजे आणि संभाजीराजे सरंजामासह आग्र्यातील मिर्झा राजाच्या हवेलीजवळ आले. रजपुती माटाच्या गच्चीदार अशा त्या हवेलीसमोर राजांच्या मुक्कामाची सारी तयारी रामसिंगाने करून घेतली होती. प्रशस्त आवारात लहान मोठ्या राहुट्या, सायवान, डेरे, शामियाने उठविले होते. राजांच्या सरंजाम त्या आवारात ठाण झाला. दिवस दीड कासरा वर आला. डाव्या हातात धूपदाणे आणि उजव्या हातात मोरपिसाचे जुडघे घेतलेले फकीरांचे तांडे आग्र्याच्या मोहल्ल्यातून खैरात गोळा करून लाल किल्ल्याच्या तटाजवळ गोळा झाले. ठिकठिकाणी डेरे टाकलेले औरंगजेबाचे सरदार, अमीर, उमराव, सुभेदार वाजत गाजत सरंजामात लाल किल्ला जवळ करू लागले. अस्वस्थ झालेले राजे संभाजीराजांना घेऊन शामियान्याच्या दारात रामसिंगाची वाट बघत उभे होते. त्या दोघांनाही कल्पना नव्हती की समोरच्या मिर्झा राजाच्या हवेलीतून गच्चीला लागून असलेल्या दालनात चिकाच्या पडद्याआड मिर्झाचा आणि रामसिंगाचा जनाना उभा होता. त्या जनान्यातील बायका मेहंदी रंगल्या बोटांनी एकमेकींना खुणा करून राजे आणि संभाजीराजे दाखवीत होत्या. नाजूक कलकलाट करीत होत्या. शेरे दख्खन सेवा और उसका बच्चा संभा. दिवसाने 2 कासऱ्याचा पल्ला मागे टाकला. लाल किल्ल्याच्या मुख्य दरवाजावरचा नौबत नगारा एकसारखा दुडदुडू लागला. सरदारामागून सरदार लाल किल्ल्यात प्रवेशू लागले. संगमरवरी खांबाचा दिवाणी आमचा देखणा आयनेबंद दरबार तमाम झाला. कनोजी धुपाची वळी दरबारात उठू लागली. जरीबुंदीचा हिरवाशार जामा अंगी घातलेला, डोक्यावर पिसांच्या तुऱ्याचा बाकदार किमोश घेतलेला औरंगजेब अस्वाबखान्यातून बाहेर पडला. त्याच्या कदम बरहुकूम फरास रुजाम्यांच्या तलम
पायघड्या अंथरत चालले. अलकाबांच्या खड्या ललकाऱ्या उठल्या. बा अदब, बा मुलाहिजा, ताहे दिले होशियार. अबुल मुझफ्फर मुईद्दीन मोहम्मद, औरंगजेब बहादूर, आलमगीर बादशाह गाझी, मालिके तख्ते ताऊस, शहनशाहे हिंदुस्तान तशरीफ ला रहे है. होशियार. त्या ललकाऱ्या ऐकताना तोंडात तोबरे भरल्यासारखे रामसिंगाचे रजपुती मन घुसमटून गेले होते. औरंगजेबाने दिवाणी आमच्या दरबारात कदम टाकताच वाऱ्याच्या एकाच झोताबरोबर गवताळू कुरणाचा पट्टा चपटा लपकन लपवावा तसा दरबारियांचा जमाव ताजीम देण्यासाठी कमरेत लावला. रामसिंगाने आपल्या हवेलीकडे स्वार धाडले. त्यांनी मुन्शी गिरधारी लालसाठी निरोप आणला. दरबार शुरू हुआ. राजा साबको ले आना, मैं आ रहा हूँ. आता गिरधारीवर नापसंती दाखवायलाही राजांना वेळ नव्हता. राजे संभाजीराजे शामियान्याबाहेर आले. राजांनी आपल्या उजव्या हाताची जोड देऊन संभाजीराजांना घोडा बैठक दिली. खुद्द राजांनी एका सजल्या कुंमेद घोड्यावर मान जमविले. कुंवरसिंग, तेजसिंह, गिरधर, बक्षीबेग यांच्या सोबतीने राजे लाल किल्ल्याकडे चालले. त्यांच्या मागून त्यांचा सरंजाम चालला. राजांच्या आणि संभाजीराजांच्या तर्फेने अब्दागिऱ्या ढाळत होते. मार्गावर भेटणाऱ्या फकीरांना राजे आणि संभाजीराजे मुठीने खैरात देत होते. आता आग्र्याच्या हमरस्त्यावर दुसऱ्या कुठलाच सरदार दरकदार जाणारा येणाऱ्या नसल्यामुळे दख्खनी सेवा आ रहे है ही खबर भिंगरीसारखी गच्ची हवेल्यात पसरली. सगळे मर्दानी लाल किल्ल्यात रुजू झाल्यामुळे आग्र्यातील बायका बच्चे बुढे गच्च्यात झरोक्यात गोळा झाले होते. औरंगजेबाने दुर्लक्षिले होते. रामसिंगाला इच्छा असून जमले नव्हते. पण इंतजाम ठेवून होणार नाही असे त्या थोरल्या आणि धाकल्या मावळ्यांचे इंतमामत आग्रा आणि शहाजहानची रियाया यांच्याकडून स्वागत होत होते. तसा राजांचा सरंजाम बघण्यासाठी मोठा मुळीच नव्हता. उलट तो नजरेत न येईल एवढा छोटा होता. पण सेवा या 2 अक्षरी नावाला आता असल्या सरंजामाची गरज राहिली नव्हती. उभी झाडे फटाफट फोडत जाणारा वनवा आणि उभ्या हिंदुस्थाची दौड घेणारा मावळी रानवारा हाच राजांचा सरंजाम झाला होता. धार आरा बागेच्या रोखाने संभाजीराजे गिरधरसह चालले होते. ते ज्या हवेली समोरून पुढे सरकत होते त्या हवेलीतील गच्चीत झरोक्यात काळ्या बुरख्यांच्या झडी मेहंदीच्या गोऱ्या हाताने उचलल्या जात होत्या. त्या मागे टाकण्यासाठी वर चढलेले काही हात क्षणभर तसेच थांबत होते. या अल्ला, सुरते मर्द असे जनाने नाजूक चित्कार बुरख्यातून उठत होते. संभाजीराजे आग्र्याच्या रस्त्यात खैरात वाटत चालले होते आणि लाल किल्ल्यात दिवाणी आम च्या दरबारात औरंगजेब नजराण्याची तबके स्वीकारित होता. एकाएकी राजांच्या सरंजामाच्या रस्त्याला येऊन मिळणाऱ्या आडवाट्याने 2 रजपुती घोडाईतांनी आपली घोडी पुढे काढली. त्यांच्या पिकल्या दाढ्यातून घामाच्या धारा उतरल्या होत्या. ते होते रामसिंगाचे चाकर डुंगरमल चौधरी आणि रामदास. राजांना अदबकुर्नीस करून त्यांनी आपली घोडी थेट गिरधारी लालच्या घोड्याला भिडवली. दबक्या आवाजात ते गिरधारीशी राजपुती भाषेत काहीतरी बोलत होते. राणाजी दरबार, रास्ता, नूरगंज असे शब्द ऐकू येत होते. क्या है मुन्शी? राजाने गिरधारी लालाचा अंदाज घेत विचारले. कुछ नहीं सरकार, राणा ही राह भूल गए, दूसरे रास्ते से सीधे हवेली पर पहुंच गए. उनका हुक्म है आपको नूरगंज बगीचे के पास ले आने का. गिरीधर उत्तरला. किल्ल्यावरून मुखलिस खानसह निघालेल्या रामसिंगाची वाट चुकली होती.
तो एका वेगळ्याच वाटेने राजांना भेटण्यासाठी आपल्या हवेलीजवळ जाऊन पोचला होता. दक्षिणेत भीमेच्या खोऱ्यात मंजिऱ्याला मुक्काम टाकून बसलेल्या मिर्झा राजाला आणि लाल किल्ल्यात तख्ते ताऊस वर बसलेल्या औरंगजेबाला माहीत नव्हते की कधी कधी अशा अनेकांच्या वाटा चुकतात. मग कुणाच्या तरी चुकलेल्या वाटांबरोबर कुणाच्या तरी युगायुगाच्या वाटा बेमालूम जुळून जातात.